नमस्कार. न्यायदर्शन मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज आपण बीड जिल्हा वकील संघ या ठिकाणी आहोत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे एक महिला प्रतिनिधी यांची निवड आज या ठिकाणी अध्यक्षसाहेब यांच्या हस्ते लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आलेली आहे. तर आपल्यासोबत बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. काय सांगाल सर? सर्वप्रथम मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण ज्या ठिकाणी वकिलामध्ये महिला वकिलांची संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे, अशा ठिकाणी महिलांनासुद्धा 30% वकील संघामध्ये वाटा भेटला पाहिजे असे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्या अनुषंगानं आमच्या बीड जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश आदरणीय माननीय यावलकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काल एक मीटिंग झाली, ज्यामध्ये बीड जिल्हा न्यायालयातील प्रत्येक वकील संघाचे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईननुसार आज या ठिकाणी आमच्या बीड जिल्हा वकील संघामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व महिला भगिनींनी यांना आम्ही आवाहन केलं किंवा ज्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपणाला महिला सदस्यांची निवड करायची आहे, ज्यांना इच्छुक महिला वकिलांनी वकील संघाकडे अर्ज करावेत, त्याप्रमाणे आज बीड जिल्हा वकील संघातील जवळपास महिला ॲडव्होकेट 22 महिलांनी अर्ज या ठिकाणी दाखल केल्याच्या नंतर फायनल यादी आम्ही 1:30 लावली आणि लगेचच सर्व चिठ्ठ्या एकत्रित करून अत्यंत पारदर्शी पद्धतीनं या ठिकाणी आम्ही निवड प्रक्रिया पार पाडली. त्यामध्ये आदरणीय आमच्या मित्राच्या सुविद्य पत्नी आदरणीय प्रभाकररावजी आंधळे बीड जिल्हा वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट आंधळे उर्फ नेरकर मॅडम यांची आज या ठिकाणी निवड झालेली आहे. खऱ्या अर्थानं मी बीड जिल्हा वकील संघाच्या वतीनं त्यांचं खूप मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. दुसरं एक अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी मी गोष्ट विशद करतो, कारण बीड जिल्हा वकील संघामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. अतिशय प्रभावी काम बीड जिल्हा वकील संघामध्ये करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. संघामार्फत महिला प्रतिनिधी म्हणून निवड झालेली आहे. मी महिलांना बसण्याचे, पुन्हा पाळणाघर, वॉशरूमची सोय, जे महिलांना अडचणी ते दूर करण्याचा प्रयत्न करते. आणि प्रथम माझ्या मैत्रिणीचं अभिनंदन करते. लकी ड्रॉद्वारे नियुक्ती झाली त्यांची. सर आमचे त्यांच्या पाठीशी सतत उभे आहेत आणि ते पूर्ण कार्य व्यवस्थित करतील. मॅडमचं अभिनंदन करते, कारण की त्या बीडमधून लकी ड्रॉमार्फत त्यांची निवड झाली आणि त्यांचे नंबर निघाल्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन. आणि त्यांना मी अशी शुभेच्छा देते की पुढील कार्यास त्यांनी व्यवस्थित काम करावे, महिलांसाठी योग्य प्रतिसाद द्यावे, ज्या महिलांच्या अडचणी असतील त्या दूर करावे आणि त्यांना एवढे शुभेच्छा. मी सुरुवातीला ती उषा नामदेव नेरकर तथा उषा प्रभाकर आंधळे यांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्याप्रमाणे महाराष्ट्र बार काउन्सिलचे इलेक्शन झालं, इलेक्शनमध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं, 25 मेंबरपैकी 5 महिला यावेळी निवडून द्यायचा आदेश असा सुप्रीम कोर्टाने केला. तोच आदेश देऊन आज प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, वकील संघात तो आदेश जिल्हा न्यायाधीश साहेबांकडे दिला. जिल्हा न्यायाधीश साहेबांना हा आदेश वकील संघाला दिला. त्याप्रमाणे आज आमच्या महिला भगिनींनी 22 महिला भगिनींनी आज फॉर्म भरले होते. त्याची निवड सक्षमदृष्ट्या वकील संघात झाली आणि त्याचा पहिला बहुमान बीड जिल्हा वकील संघात उषा प्रभाकर आंधळे यांना भेटला, त्याबद्दल अभिनंदन. आणि एक आहे आमचं कुटुंब, आमचं गाव, आम्ही सतत वकील संघाची 25 वर्षे मी सेवा करतो. मॅडम 2014 पासून आले, त्या पण सेवा करतात. आम्हाला वकील संघाचा सेवा करण्याचा आहे. महिला पद आमच्याकडे 100 महिला आहेत, 700-800 वकील आहेत. आम्ही त्यांची सर्व मॅडमच्या माध्यमातून सेवा करतील. महिलांची अनेक अडचणी असतात, महिलांचं पाळणाघर आहे, वॉशरूमचा प्रश्न आहे, आराम करण्याचा प्रश्न आहे, त्या माध्यमातून आम्ही मॅडमला गायडन्स करू. मॅडम त्यांचं काम चोखपणे बजावतील.